नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। 2 दिवस झाले खूप पाऊस चालू आहे। तर तुम्ही पाहू शकता पूर्णा नदीला किती पूर आलेला आहे। तर तुमच्याकडे पण पाणी चालू आहे की नाही, पूर आलेला आहे? हे बघा आपली पूर्णा नदी आहे आणि पूर्ण भरलेली आहे। आता थोडासा जरी आणखी नदीला पूर आला तर लोकांच्या शेतामध्ये जाणार आहे। आता पण थोडं नदी काठच्या जे वावर आहेत त्याच्या शेतामध्ये पाणी आहे। पाणी गेलेलं आहे। हे इकडे पूर्ण पूर्णा नदी आहे आणि तो जो आपल्याला दिसत आहे ना, हा आहे खिरोळ्याचा पूल। हा मोठा पूल आहे, ते गाडी वगैरे जात आहे त्याच्यावरून। हा मोठा पूल आहे आणि जो छोटा पूल आहे, जुना पूल आहे, तो डुबला असेल कारण पाणी बघा तुम्ही, पूर्ण पाणी आहे। आता पण पाणी चालूच आहे आमच्याकडे आणि कंटिन्यू हा पाऊस होतच आहे। पाऊस हा कंटिन्यू आहे। चालूच आहे, पण आता पण चालू झालेला आहे। सध्या पण पाणी चालूच आहे आणि थोडा वेळ 2 बंद दिवस होता। झाले पाणी 2 दिवस झाले थांबत नाही आहे। खूप व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले असतात की आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये एवढं पाणी आलेलं आहे की जे नदीच्या काठावरचे जे लोकांचे घर होते, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। एवढा पाऊस झालेला आहे आणि अजून पण पाऊस तुम्ही बघू शकता, हा पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे अजून पण। तिकडे तिकडे सगळं पाणीच पाणी आहे। हा, अजून पण पाऊस थांबलेला नाही आहे आणि आमचं शेत पण इथून दिसते। आमच्या शेतामध्ये तुम्हाला पाणी दाखवतो। हे जे पाणी दिसत आहे ना, हे आमच्या शेतातलं पाणी आहे। बघा, इथूनच आपलं शेत पण दिसते आणि पूर्ण पाण्यात नदी काठीच आहे, नदीच्या काठावरती आहे आणि पूर्ण पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्याला पांडव म्हणतात। तो पांडवाचा जो आहे तो पूर उतरलेला आहे, पण खूप नुकसान तर झालेलंच आहे। आणि पाणी जर असलं तर नुकसान जास्त होते, शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होते। आणि अजून पण म्हणजे पाऊस थांबत नाहीये। 2 दिवस झाले कंटिन्यू जोरात पाऊस चालू आहे। आता थोडा वेळ थांबला होता, आता पुन्हा सुरू झाला। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक सुद्धा करून टाका आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याकडे काय म्हणते पाण्याचं वातावरण ते आम्हाला नक्की सांगा। हा, पाऊस वगैरे काय आहे की म्हणजे अजून पाऊस बऱ्याचशा ठिकाणी पाऊस नाही आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी हा अतिवृष्टी होतोय। तर तेवढं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद। धन्यवाद।